निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। शुभम भवतु। आम्हाला असं समजलंय की उद्या तुम्ही आमच्या सुराजच्या घरी येणार आहात। होय, त्यांनी दिलेलं निमंत्रण मी स्वीकारलेलं आहे। उद्या नागपंचमी पण आहे, तेव्हा गावात पूजा असते। तुम्ही जर आलात तर सगळ्यांना दर्शन होईल तुमचं। त्यांनी बोलावलं आहे, आधी मी त्यांच्याकडे जाईन। आम्ही पण येऊ उद्या तिथं तुमच्या दर्शनाला। सरस्वती वहिनींची कधीपासून इच्छा होती तुम्हाला बघायची, तुम्हाला भेटायची। अवश्य या। मी कोण आहे हे तुम्ही ओळखलत ना? हो, ओळखलंय। आम्हाला सगळं आठवलंय। हे गाव 32 शिराळे भविष्यात अतिशय प्रसिद्ध होईल। एकदम साधं तर आहे आमचं गाव, ते कसं प्रसिद्ध होईल? ते काळ वेळच सांगेल। उद्याचा दिवस तुमच्यासाठी देखील महत्वाचा आहे। मी वनात जातो आहे, उद्या भेटू। साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही उद्या काहीतरी होणार आहे हे नक्की। शिवहर शंभू। चल। घर, नाते, संसार ह्यात माझे मन रमत नाही। आई वडिलांसाठी तोही प्रयत्न केला, परंतु मला ठाऊक आहे माझा जन्म ह्यासाठी झालेला नाही। हे गुरुवर, तुम्ही कुठे आहात? गहिनी, मी तुझ्याकडेच येतो आहे। माझे गुरु श्री मच्छिंद्रनाथ, श्री महादेव आणि श्री दत्तात्रयांनी माझ्यावर जे कार्य सोपवले आहे ते मला पूर्ण करावेच लागेल। तुमची भेट झाली नाही तर मला काय करावे हे समजणार नाही। गहिनी, तुला पडलेले सगळे प्रश्न यांची उत्तरं तुला मिळणारच आहेत। मी तुला भेटलो की तुला एक नवीन जग दिसणार आहे गहिनी। नाथ परंपरेचा तू एक अविभाज्य भाग असणार आहेस आणि अद्याप ह्याची तुला कल्पनाही नाही। काय र गेला असं लागली चालस परत? मन नाही लागलं माझं तिकडे।
आहे का तुझं ना काय समजा बघ गहिनी. गहिनी आता बाहेर बसू नका, हा जा घरात. गहिनी अगदी अल्प काळ उरला आहे, तेवढा काळ मग तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. माझा गोरक्ष तुझ्याकडेच येतो आहे. सरस्वती, जास्त जागत बसू नकोस. उद्या दिवसभर काम पडणार आहे तुला. हो, बरीच कामं पडली आहेत. अजून डाळी भिजत घालायच्या आहेत, काही मसाले कुटून ठेवायचे. अगं मग आज दिवसभरात का नाही केलंस? हो करतीच आहे, पण वेळ नको का पुरायला? इतकं काम करशील तर आजारी पडशील ग. नाही हो, काही नाही होत मला. पण मी काय सांगते ते लक्ष देऊन ऐका. उद्या तुम्ही तुमची कुठलीही कामं ठेवू नका. हो, नाही जात मी कुठे उद्या. आणि तसंही तुला एकटीला सोडून असं जाईन का मी? नाही हो. बरं ऐका ना, मला तुम्हाला अजून एक विचारायचं होतं. ते योगी आता आपल्या घरी येतील ना, तर आपण आपल्याकडून त्यांना भेट काय देऊयात हो? आपण त्यांना काय देणार सरस्वती? तसं नाही, इतके मोठे संन्यासी योगी आहेत ते, आणि त्यांचं आणि आपलं वेगळं नातं आहे. मला असं वाटतं आपण त्यांना वस्त्रच देऊया. तेही दुसरं काही घेतील असं मला नाही वाटत. का कोण जाणे, पण मला असं वाटतं की आपण त्यांना यापेक्षा काहीतरी वेगळं देऊया. ठीक आहे, विचार करून ठेव आणि सांग मला, मी आणून देईन. मी आधीच. थांब सरस्वती, उत्साहाने सारं करतीयस, पण मनाने गुंतू नकोस. तुलाच त्याचा त्रास होईल. देवी, सेविकांनी संदेश दिला आहे
की आपले अनुष्ठान पूर्ण झाले? होय, आता सगळं शुभ होणार. कारण अनुष्ठान पूर्ण होताना तसे शुभ संकेत मला मिळाले आहेत. देवी, आपण अनुष्ठान सुरू करण्यापूर्वी मला जे कार्य सोपवले होते ते आता पूर्ण झाले आहे. काय शुभ वार्ता आहे, लवकर सांग. देवी, आपण सांगितल्याप्रमाणे गुप्तचर स्त्रियांनी गोरक्ष आणि गहिनी यांचा शोध लावला आहे. ते कुठे आहेत हे समजले आहे. खरंच खूप मोठं काम केलंस दुर्गा. मला सांग तरी, ते दोघे कुठे आहेत? गोरक्षनाथ जे आहे ते 32 शिराळा या गावात पोहोचले आहे. ते गाव कुठे आहे? महाराष्ट्रात आहे देवी, दक्षिण प्रांतात आहे. आपल्या गुप्तचर स्त्रिया कुठे आहेत? ते त्यांच्या मागावर आहे. उत्तम. आणि गहिनी? गहिनी कनक ग्रामात राहतात. त्यांच्यासोबत कोण कोण आहे? आई वडील आणि ते एकत्र राहतात. अजून त्यांच्याविषयी काही समजले आहे का? ते ध्यानी आहेत, त्यांना ध्यानाची आवड आहे आणि ते गुरुच्या शोधात आहेत. अत्यंत योग्य वेळी शोध लावलास दुर्गा. ते गुरूंचा शोध घेत आहेत याचा अर्थ ते यांचा शोध घेत आहेत. नाही देवी, गहिनी जे आहेत त्यांना कल्पनाही नाही की गोरक्षनाथ कोण आहे, मच्छिंद्रनाथ कोण आहे. गोरक्षनाथ हे गहिनी यांच्या दिशेने जाणार आहे. देवी, गोरक्षनाथ हे कोणी सामान्य योगी वाटत नाही. कदाचित त्यांना हे जाणवलं असेल की कोणी त्यांच्या मागावर आहे. तरीही ते कुठे जाणार आहे? स्त्री राज्यात ते कोणाकोणाला पाठवणार आहेत यावर सतत लक्ष ठेवा. होय देवी. शुभ घडायला लागलं की सगळं शुभ घडतं. स्त्री राज्यात कोणीतरी येईल आणि यांना घेऊन जाईल ही भीतीच माझी निघून गेली. आता स्त्री राज्यात कोणीही आलं तरी त्याला तिथल्या तिथेच परतून लावता येईल. मैनावती, मैनावती, अहो, अनुष्ठान पूर्ण झाले म्हणून पाया पडते आहे. आता तू एकटी नाहीस मैनावती. तुला तुझी काळजी घ्यायची आहे. मला काय झाले आहे? काही झाले नाही मैनावती, परंतु प्रत्यक्ष आपण सावध असले पाहिजे. मी अनुष्ठानाला बसले म्हणून तुमच्याकडे दुर्लक्ष तर झालं नाही ना? नाही, माझी काळजी घ्यायला होत्या सगळ्या. मी नव्हते तर तुम्ही भोजन व्यवस्थित केले ना? हो मैनावती, तू नाही तरी कसलीही उणीव नव्हती. तुला एक शुभवार्ता द्यायची आहे. माझा गोरक्ष आणि गहिनी यांची लवकरच भेट होईल. आणि ही भेट कशासाठी होणार आहे? गोरक्ष गहिनीला दीक्षा देणार आहे.
गहिनीला अजून ठाऊक नाही की तू कोण आहे, त्याचे मूळ स्वरूप काय आहे, त्याला करायचे काय आहे. याचा अर्थ या दिवसात तुम्ही माझा विचारच केला नाही, तुम्ही त्यांचाच विचार करत बसलात. मैनावती, हे समजण्यासाठी मला जास्त अवधी लागला नाही. आणि माझ्या मनात तुझा विचार येणार नाही असे कधी होईल का? असो, मला केवळ तुला एवढेच सांगायचे आहे की त्या दोघांविषयी तू माहिती काढण्याचा प्रयत्न करते आहेस, त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे हे गुप्त कार्य तू थांबवलेस तरी चालेल, कारण त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. तुमच्यापर्यंत कोणी पोहोचू नये एवढीच माझी इच्छा आहे. मैनावती, यानंतरच्या आयुष्यात तुझे सगळे ध्यान हे आपल्या होणाऱ्या मुलाकडे असले पाहिजे. ते असेलच, परंतु स्त्री राज्याची साम्राज्ञी म्हणून स्त्री राज्यात कोणी यावे, कोणी येऊ नये याकडेही माझे लक्ष असेलच. गोरक्षा, माझ्या हाताने मी तुझ्यासाठी गोडधोड केला आहे.
कधी एकदा तुला पाहते असं झालंय बघ. या भाबड्या बाईची अजून परीक्षा नको बघूस रे गोरक्षा. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन आदे.